वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। अंगारकी संकष्टी चतुर्थी ही आलेली आहे 6 जानेवारीला, म्हणजेच अगदी परवा आलेली आहे। आणि आता ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्यामुळे आपण बघा भरपूर लोकांची इच्छा असते, मनोकामनीत इच्छा असेल किंवा तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीची आतुरतेने वाट पाहत असाल तर ही तुमची आतुरता संपलेली आहे। परवा आहे, 2 दिवसांनी झालेली आहे, म्हणजे 6 तारखेला आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी। तर अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला काही प्रभावी सेवा करायच्या आहेत, काही उपाय करायचे आहेत, ज्या उपायांमुळे जर तुमच्या लग्नामध्ये काही बाधा येत असेल, लग्न जमत नसेल, जमलेले लग्न मोडत असेल किंवा काही कारणाने मुलगी पसंत येत नसेल किंवा मुलगा पसंत असेल, मनासारखा जोडीदार हवा असेल, त्याच पद्धतीने नोकरीमध्ये बाधा येत असतील, संततीमध्ये बाधा येत असतील, मुलांच्या अभ्यासामध्ये, मुलांच्या प्रगतीमध्ये बाधा येत असतील, मुलांची बुद्धी तल्लख व्हावी असं प्रत्येक आईबापाला वाटत असतं, तर हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, बरोबर? चला, अंगारकी संकष्टी चतुर्थी सगळ्यात अगोदर आपण उपवासापासून सुरुवात करूया। उपवास बघा, अंगारकी संकष्टी चतुर्थीचा वर्षातली एकही संकष्टी चतुर्थी तुम्हाला करता आली नाही काही कारणास्तव, तर तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थी एकदा वर्षातून जी येते ती जरी केली तरी सगळ्या संकष्टीचं तुम्हाला फळ मिळत असतं। किंवा काही कारणास्तव तुमची अगोदर संकष्टी मोडली होती किंवा मध्येच सोडावी लागली होती तुम्हाला, म्हणजे प्रेग्नन्सी वेरेस किंवा डिलिव्हरी झाल्यामुळे वगैरे किंवा काही कारणास्तव अजून काही कारणं असतील, त्यामुळे तुम्ही सोडली असेल संकष्टी, तुम्हाला नव्याने सुरुवात करायची आहे संकष्टीला, तर तुम्ही अंगारकी संकष्टीपासून सुरुवात करू शकता। या वर्षातली पहिलीच संकष्टी चतुर्थी ही जानेवारी महिन्यात 6 तारखेला आलेली आहे, पौष महिन्यात आलेली आहे, त्यामुळे या संकष्टीला अतिशय महत्त्व आहे। आणि त्या दिवशी मंगळवार आहे, तर मंगळवारी कोणती सेवा करायची असते गणपती बाप्पाची सर्वात उच्च कोटीची, ही देखील मी काल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तो पाहिला नसेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून पाहावा। आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर आपण कोणकोणत्या आपण सेवा करू शकतो अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी। बघा, या दिवशी लवकर उठायचं आहे, आपल्या घरातील सगळी कामं करायची आहेत, देवपूजा करायची आहे। प्रत्येक आईला वाटत असतं की माझा मुलगा अभ्यासात तल्लख व्हावा, माझ्या मुलाची बुद्धी तल्लख राहावी, माझा मुलगा सुखी राहावा, असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं, बरोबर? तर काय करायचं, या दिवशी मुलांना जर अथर्वशीर्ष बोलता येत असेल तर मुलांकडून अथर्वशीर्ष बोलून घ्यायचं आहे। अथर्वशीर्ष ही गणपती बाप्पाची सर्वात आवडती व सर्वात प्रभावी व उच्चकोटीची सेवा अशी आहे। काय करायचं आहे तुम्हाला, गणपती बाप्पाची मूर्ती एका तामणामध्ये घ्यायची आहे, एक गळती त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती ठेवायची आहे, म्हणजे अभिषेक पात्र, आणि तुम्हाला मुलांना किंवा मुलं लहान असतील तर मुलांना मांडीवरती घ्या आणि तुम्हाला अभिषेक चालू ठेवायचा आहे। 11 वेळा अथर्वशीर्ष बोलायचं आहे, तुम्हाला पाण्याने जलानेच अभिषेक करायचा आहे। आणि जे जल तयार झालेलं आहे 11 वेळाच, 1 वेळा बोलू का 2 वेळा बोलू काच नाही, 11 आवर्तने तुम्हाला अथर्वशीर्षाची घ्यायची आहे। आणि अथर्वशीर्षाची 11 आवर्तने घेऊन झाल्यानंतर तुम्ही अगोदर गणपती बाप्पांना सांगायचं की तुम्ही कशासाठी ही सेवा करताय ते सांगून झाल्यानंतर 11 आवर्तने घ्यायची। आणि 11 आवर्तने घेतल्यानंतर जे जल तयार, म्हणजे जे जल अभिषेक पात्रामध्ये जे जल तयार झालेलं आहे ते अभिमंत्रित जल तयार झालेलं असतं, सिद्ध झालेलं असतं, ते जल तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे। मुलांच्या बुद्धीसाठी तुम्ही ही सेवा करताना तर ते जल मुलांना प्यायला द्यायचं आहे। मुलांना बोलता येत नाही आहे, तुम्हाला देखील बोलता येत नाही आहे, तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या, श्रवण करत जरी अभिषेक केला, पण तुमचं लक्ष त्या अभिषेकामध्ये असायला हवं। अभिषेक करताना तुमचं लक्ष तिथे असायला हवं, लक्ष केंद्रित करून तुम्हाला करायचं आहे। तरी देखील तुम्हाला अजून दुसऱ्या कारणासाठी करायची असेल सेवा किंवा नाही जमणार तर तुमची कामं करत करत तुम्ही अथर्वशीर्ष लावून दिलं 11 आवर्तने तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाही आहे। फक्त श्रवण मनापासून करायचं आहे तुम्हाला काहीच जमत नाही आहे, मुलांच्या बुद्धीसाठी मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आता गणपती बाप्पाची फक्त सेवा करायची आहे, तर काय करायचं, अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे तर तुम्ही गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे। सगळ्यात मूल बीज मंत्र म्हटलं तर तो ओम गण गणपतये नमः हा मंत्र तर प्रत्येकजण जपू शकतो, बरोबर? ओम गण गणपतये नमःची 1 माळ तर आवर्जून घ्यायची किंवा 1 माळेने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे बाप्पाला। गणपती बाप्पाची मूर्ती व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यांना त्यांच्या जागेवरती जिथे होते तिथे स्थानापन्न करायचं आहे। त्यांना दुर्वा अर्पण करायच्या आहेत, त्यांच्या ज्या प्रिय वस्तू त्यांना आहेत त्या सगळ्या अर्पण करायच्या आहेत।
एक जानवं म्हणजे तुम्हाला कापसाची जानवं वस्त्र अर्पण करायचं आहे बाप्पांना. गणपती बाप्पांना ज्या ज्या वस्तू प्रिय आहेत त्या आणायच्या आहेत. म्हणजे बघा दुर्वा आहे, लाल रंगाचं जास्वंदीचं फूल आहे, मोदक तर आवडतातच बाप्पांना. त्याच पद्धतीने गूळ व खोबऱ्याची वाटी आहे. या सगळ्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या. हवं असल्यास तुम्ही या दिवशी पाटावरती देखील पूजा मांडणी करू शकता बरं का. त्याच पद्धतीने तुपाचं निरंजन एक लावायचं आहे. बघा पौष महिन्यामध्ये ही संकष्टी चतुर्थी आल्यामुळे तिळाला देखील महत्त्व आहे या वर्षामध्ये, किंवा या अंगारकी संकष्टीला तिळाचं अर्पण देखील करणं अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे. तिळाचे लाडू अर्पण करा, तीळ अर्पण करा, पांढरे तीळ अर्पण करायचे बरं का. तिळाची संकष्टी चतुर्थी देखील असं म्हटलं जातं या संकष्टीला. त्यामुळे तुम्ही तिळाचे लाडू देखील अर्पण करू शकता. तुमची मनोकामनेची इच्छा बोलून तिळाच्या तेलाचा दिवा देखील तुम्ही त्या दिवशी लावू शकता. तूप नाही आहे तुमच्याकडे तर तिळाच्या तेलाचा दिवा जरी लावला तरी देखील चालणार आहे. त्याच पद्धतीने बघा तुमची एखादी इच्छा आहे, मग ते नोकरी संबंधित असो, तुमच्या एखाद्या व्यवसायामध्ये तुम्हाला अडचणी येत असो, किंवा अन्य तुमच्या कोणत्याही इच्छा असो, गणपती बाप्पांना प्रिय काय आहे? दुर्वा अतिशय प्रिय आहे. दुर्वा तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. 21 दुर्वा घ्या, हातामध्ये घ्या तुम्ही, आणि तुम्ही अथर्वशीर्षाचे 11 आवर्तने घ्यायचे आहेत. तुम्हाला नाही शक्य तर यूट्यूबला लावून द्या. अथर्वशीर्ष तुम्हाला 11 वेळा बोलायचं आहे आणि त्या दुर्वा सिद्ध होतात. त्या दुर्वांकडे बघत बघत तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती सगळी त्या दुर्वांवरती बोलायची आहे आणि त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. तुम्हाला दुर्वांचा देठ बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने त्या दुर्वा ठेवायच्या आहेत आणि शेंडे आपल्याकडे येतील अशा पद्धतीने ठेवायचं आहे. धूप दीप अगरबत्ती गणपती बाप्पांना दाखवायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. अशा पद्धतीने गणपती बाप्पांना तुम्ही दुर्वा अर्पण करू शकता. लग्न न जमणे, लग्नामध्ये भरपूर अडचणी येत आहेत, काही कारणास्तव तुम्हाला मुलगी पसंत येत नाही किंवा मुलगा पसंत येत नाही आहे, किंवा तुम्हाला जसा जोडीदार हवा आहे तसा योग्य जोडीदार तुम्ही शोधत आहात, किंवा कधी कधी असं होतं की लग्न जमतं, साखरपुडा होतो, सुपारी फुटते, पण अचानक काही कारणास्तव कोणीतरी काढे टाकतं आणि आपलं लग्न देखील मोडून जातं. अशा देखील अडचणी येतात. वय निघत चाललेलं आहे मुलाचं मुलीचं तरी देखील लग्न जमत नाही. तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे? तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत, अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्या पिवळ्या करायच्या आहेत. लास्ट टाईम आपण गणपती बाप्पा ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आगमन झालं होतं त्यावेळेस मी हा उपाय तुम्हाला सांगितला होता. अतिशय प्रभावी उपायाने अनुभवसिद्ध याचा अनुभव येतो म्हणजे येतोच. तुम्हाला काय करायचं आहे? अक्षता घ्यायच्या आहेत. अक्षता तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये तुम्ही हळदीचं पाणी करा थोडंसं आणि त्या पिवळ्या करायच्या आहेत. तुम्हाला हळद लावून पिवळ्या अक्षता करायच्या आहेत आणि त्या अक्षता तुम्ही असे 11 घरं निवडा, 11 किंवा 21 घरं तुम्हाला जेवढी जमतील तेवढी, 21 किंवा 11 बरं का. 11 किंवा 21 घरांमध्ये जाऊन आपल्या घरातला एक गणपती आपल्या घरातला एक गणपती बाप्पाच्या डोक्यावरती तुम्हाला जी काही बोलायचं आहे गणपती बाप्पांना, तांदूळ हातात घ्या. गणपती बाप्पांना जे काही असेल तुमच्या मनातलं सगळं काही सांगायचं आहे. आपले गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत. प्रत्येकाचं दुःख हरून घेत असतात, कष्ट हरून घेत असतात, लक्षात घ्या. त्यांना सांगायचं आहे मी या कारणासाठी, लग्न जमण्यासाठी योग्य जोडीदार मिळावा, सुयोग्य जोडीदार मिळावा, यासाठी मी प्रत्येक घरात जाऊन 11 गणपतीच्या डोक्यावरती तांदूळ टाकून मी लग्न माझं जुळावं अशी मागणी करत आहे, अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. आपल्या गणपती बाप्पाच्या घरातल्या पहिल्या घरातून सुरुवात करायची. घरातल्या गणपती बाप्पाच्या डोक्यावरती अक्षता टाकायच्या आहेत तुम्हाला आणि अक्षता डोक्यावरती टाकल्यानंतर गणपती बाप्पांना एवढंच प्रार्थना करायची आहे की जशा तुमच्या डोक्यावर अक्षता पडल्या आहेत तशाच अक्षता माझ्याही डोक्यावरती लवकरात लवकर पडू द्या असा म्हणायचा, नमस्कार करायचा. आणि अशी 11 घरं, 11 किंवा आता आपलं एक घर झालं तर नंतर 10 घरं आणि 21 घरं करणार असेल तर आपलं एक घर आणि बाकीची 20 घरं अशी करायची आहेत. प्रत्येकाच्या घरात जाऊन फक्त गणपती बाप्पाच्या डोक्यावरती तुम्हाला अक्षता टाकायच्या आहेत. एखादं घर कमी पडलं आपल्याला किंवा एखाद्या घरात कोणी नसेल वगैरे तर तुम्ही मंदिरात देखील जाऊन तुम्ही अक्षता टाकू शकता. अशी 11 घरं करायची आहेत. नक्कीच 100% याचा अनुभव येतो आणि आपलं लग्न लवकरात लवकर जुळत असतं. त्याच पद्धतीने नोकरीमध्ये बाधा येत आहेत, मनासारखी नोकरी भेटत नाही आहे, तर तुम्ही गुळाचे लाडू बघा, गूळ थोडासा खिसायचा आहे व्यवस्थित आणि गुळाचे छोटे छोटे लाडू तयार करायचे आहेत आपल्याला. 11 किंवा 21 लाडू तुम्हाला तयार करायचे आहेत आणि 11 किंवा 21 लाडवांचा नैवेद्य गणपती बाप्पांना तुम्हाला दाखवायचा आहे. आणि तुम्ही हे लाडू जर आपल्या जवळपासच्या मंदिरात, असं कोणतंही गाव नाही आहे ज्या गावामध्ये गणपती बाप्पाचं मंदिर नाही आहे किंवा छोटे गणपती बाप्पा नाही आहे त्यांच्या गावामध्ये, असं होणारच नाही. तर आपल्याला गणपती बाप्पाचं तुम्ही घरात करा किंवा मंदिरात जाऊन केलं तर अतिशय उत्तम आहे. गणपती बाप्पांना 11 किंवा 21 गुळाचे लाडू अर्पण करायचे आहेत आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की नोकरीमध्ये तुमची नोकरीमध्ये चांगले लागावी किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळावं. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आपल्याला. त्याच पद्धतीने बघा, जर तुमच्या घरामध्ये
निगेटिव्हिटी आहे, संतती प्रॉब्लेम आहेत, अजून भरपूर अडचणी आहेत, कोणतीही अडचण असो, तर काय करायचं आहे, तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. आपल्या जवळपासच्या मंदिरात जायचं आहे. गणपती बाप्पाच्या नारळावरती एक दुर्वा ठेवायचे आहेत. तुम्ही नारळ, दुर्वा आणि यथाशक्ती तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे. मग तुम्ही 1 रुपयाचं नाणं ठेवा, 11, 21, 51, 108 तुम्हाला जितके हवे तितके तुम्ही दक्षिणा ठेवू शकता. दक्षिणा ठेवायची आहे. नारळ तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे. नारळाकडे बघत बघत तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, दुःख आहे, संकट आहे, ते सगळं त्या नारळावरती बोलायचं आहे तुम्हाला. आणि तो नारळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचा आहे. तो नारळ घरी आणायचा नाही, तो नारळ फोडायचा नाही. गणपती बाप्पांना मंदिरातच ही सेवा करायची. मंदिरातच तुम्हाला तो नारळ गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करून माघारी यायचं आहे. वाचल्यास 5 मिनटं तिथं बसा. ज्या सात्विक लहरी आहेत त्या सात्विक लहरी घेऊन आपल्या घरी यायचं आहे. रस्त्यामध्ये घरी येताना कोणाशी बोलायचं नाही, डायरेक्ट आपल्या घरी यायचं आहे. नाहीतर एखादा मित्र भेटला, त्याच्याशी गप्पा मारत बसलो, तो चल म्हटला, लगेच तिथूनच आपण गायब होतो. ही चूक करायची नाही. बाप्पांना आपल्याला व्यवस्थित तिथे पूजा करायच्या नंतर आपल्या घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर तुम्हाला सांगितलं या सगळ्या सेवा करायच्यात, काही शक्य नाही अथर्वशीर्ष बोला. तुम्ही ओम गणपती या मंत्राचा जप करू शकता किंवा गणेश स्तोत्रमचे पठण करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला जी आवडेल ती बाप्पाची साधी भोळी सेवा करायची आहे. सायंकाळी उपवास केला की चंद्रोदयाच्या टायमिंगला आपल्याला चंद्राला अर्घ्य देखील द्यायचा आहे. चंद्राची पूजा करायची आहे, मगच उपवास सोडायचा असतो. बाप्पाला मोदकांचा नैवेद्य आवर्जून करायचा आहे. 11 किंवा 21 मोदक आवर्जून गणपती बाप्पांना अर्पण करायचे. अर्पण करताना तुमच्या मनातली एखादी इच्छा बोलू शकता आणि ते अर्पण मोदक करू शकता तुम्ही. मोदक अर्पण केल्यानंतर चंद्राचे औक्षण करायचं आहे, चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे, हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे. बाहेरच आरती करतात बघा, चंद्राचं दर्शन घेताना आरती देखील करतात. एक तरी आरती आवर्जून तिथे बाहेर घ्यायची आहे. नंतर घंटानाद करायचा आहे आणि नैवेद्य दाखवून धूपदीप अगरबत्ती दाखवून नंतर घरामध्ये यायचं आहे. नंतरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला अंगारिक संकष्टी चतुर्थी आवर्जून प्रत्येकाने करावी. ही वर्षातली पहिली आणि अतिशय महत्त्वाची संकष्टी चतुर्थी आहे. सगळ्या आपल्या आयुष्यातील सगळी संकट दूर होण्याची वेळ आली आहे असं समजायचं आणि आपल्याला ही संकष्टी चतुर्थी आवर्जून तुम्हाला साजरी करायची आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरोजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.